श्रोतेहो नमस्कार. मुंबई आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागाच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हे स्वातंत्र्य आपल्याला ज्यांनी मिळवून दिलं त्यांना स्मरण करण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठीच आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं लढा भारतीय स्वातंत्र्याचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमातून आपण महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कसं योगदान दिलं त्याविषयीची माहिती घेत आहोत. या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान आणि त्यावेळच्या महत्त्वाच्या घडामोडी यांबद्दल. आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत आहेत मुंबईतल्या ॲमिटी विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर मृण्मयी साटम आणि महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागाच्या म्हणजेच गॅझेटियर डिपार्टमेंटच्या संशोधन अधिकारी डॉक्टर वैदेही भागवत. मृण्मयी मॅडम नमस्कार. नमस्कार. वैदेही मॅडम नमस्कार. नमस्कार. डॉक्टर मृण्मयी साटम या सध्या मुंबईच्या ॲमिटी विद्यापीठात इतिहासाच्या सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करत आहेत. त्यांनी ब्रिटनमधल्या लेस्टर विद्यापीठाच्या सेंटर फॉर अर्बन हिस्ट्री विभागातून डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे. त्यासाठी गव्हर्निंग द बॉडी पब्लिक हेल्थ अँड अर्बन सोसायटी इन कॉलोनियल बॉम्बे सिटी 1940 to 1945 या विषयावरचा शोधप्रबंध त्यांनी विद्यापीठाला सादर केला होता. याशिवाय विविध शिक्षणविषयक नियतकालिकं तसंच वर्तमानपत्र आणि ब्लॉगच्या माध्यमातूनही त्यांचं लेखन प्रकाशित झालंय. डॉक्टर वैदेही भागवत या दर्शनिका विभागात 2004 पासून सहाय्यक संशोधन अधिकारी तर 2010 पासून संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हिस्ट्री ऑफ कॉइनेज इन डेक्कन विथ स्पेशल रेफरन्स टू पद्मकांता या विषयावर त्यांनी आपला PhDचा प्रबंध सादर केला होता. इतिहासाशी संबंधित एका पुस्तकाचं लेखन त्यांनी केलंय. याशिवाय त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत. मृण्मयी मॅडम, वैदेही मॅडम, आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि या पुढची सूत्र आपल्या हाती सोपवतो. वैदेही, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्वातंत्र्य चळवळीत खूप मोठं योगदान आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आधी रत्नागिरी जिल्ह्याचा भाग होता. 1 मे 1981 ला सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. मृण्मयी, सिंधुदुर्गातल्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल बोललीस तर मला आठवतं की 1857च्या आधी 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच सावंतवाडीचे अल्पवयीन राजेसाहेब अण्णासाहेब आणि त्यांचे पाठीराखे फोंडा सावंत यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने तो फसला. वैदेही, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्गातील माणसांच्या रक्तातच बंडखोरी आहे आणि वि.स. खांडेकरांनी म्हटलंय तसं जे माणसाच्या रक्तात असतं तेच प्रत्येक वेळी वर उसळून येतं. वि.स. खांडेकरांसारख्या महान साहित्यिकाचे शिरोड्याला अनेक वर्ष वास्तव्य होते. शिरोड्याच्या सत्याग्रहाचा खांडेकरांच्या मनावर खोलवर कायमस्वरूपी परिणाम झाला व त्यांच्या लेखनात महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांनी प्रचार करून एक प्रकारची सामाजिक व वैचारिक क्रांती करण्यास मदत केली. मृण्मयी, सिंधुदुर्गातील स्वातंत्र्य चळवळीचा विचार केला तर त्यात अनेक अंतःप्रवाह असल्याचे दिसून येते, जसे की महात्मा गांधींचा अहिंसेवर आधारित लढा, क्रांतिकारकांच्या घातपाती कारवाया, आझाद हिंद सेनेचा सशस्त्र लढा, कामगार चळवळ वगैरे. याशिवाय गोवा लागूनच असल्यामुळे गोवा मुक्ती आंदोलन, सावंतवाडी विलिनीकरण चळवळ यातही सिंधुदुर्गच्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचं दिसून येतं. वैदेही, महात्मा गांधींच्या असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आणि 1942ची चल्लेजाव चळवळ यामध्ये जिल्ह्यातील लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली होती. प्रभात फेऱ्या काढणे, परदेशी मालावर बहिष्कार, दारूच्या दुकानांवरील पिकेटिंग, सत्याग्रह या सर्व गोष्टींमध्ये लोकांनी भाग घेतला होता. मालवणचे एक वकील शंकर गावणकर यांनी 1921 असहकार चळवळीत राष्ट्रीय पाठशाला चालवली. वेंगुर्ल्यातील केळूसचे अनंत परुळेकर यांनी खादी व ग्राम उद्योग कार्य केले. कणकवलीच्या शिवलिंग उचळे यांनी स्वतःची इमारत कणकवली सत्याग्रहासाठी मोफत दिली. मालवणमधील बांदिवडे गावचे विठ्ठल चव्हाण यांनी 1930 मध्ये जखमी सत्याग्रहींवर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार केले. तसेच आचऱ्याचे दत्तात्रय घारे यांनी 1932 मध्ये आचरे पोस्ट ऑफिसवर झेंडा फडकवला, त्याबद्दल त्यांची एस्टेट जप्त करण्यात आली. मालवणचे गोपाळ कोळंबकर यांनी 1930च्या दरम्यान लोकजागृतीसाठी नाटके व मेळाव्यांचे आयोजन केले.
तसेच आडवली येथील बालाजी पाडीगावकर यांनी 1942च्या चलेजाव चळवळीत विद्यार्थी व कामगार संघटना उभी केली. देवगडमधील कोठार पुरळ येथील पंढरीनाथ तारकर यांनी 1942च्या चळवळीत वरळी कारागृहात कैद असताना गणवेश घालण्याच्या सक्तीला विरोध करून नेतृत्व केल्यामुळे त्यांना मारहाण झाली. मृण्मयी, आपल्या दर्शनिका विभागानेही राज्यातील वेगवेगळ्या भागांचे स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश काढले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील अनेक ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांची माहिती आहे. वैदेही बॅरिस्टर नाथ पै पण सिंधुदुर्गाचेच ना? हो तर, नाथ पैंचा जन्म वेंगुर्ल्यातला. ते स्वातंत्र्य सैनिक तर होतेच, पण एक अतिशय हुशार आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणूनही ते प्रसिद्ध होते. नाथ पैंनी त्यांच्या तरुण सहकाऱ्यांबरोबर चलेजाव चळवळीत सहभाग घेऊन ब्रिटिशांच्या संदेशवहनामध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण केले. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत लाथाबुक्क्यांचा मार खाल्ल्यामुळे त्यांना आयुष्यभर छातीतील वेदनांचा त्रास सहन करावा लागला. मधुकर खाडीलकर सुद्धा देवगड तालुक्यातील नारिंगरे गावचे. राष्ट्रीय आंदोलनात त्यांनी 1930 ते 1944 या काळात अनेक वेळा भाग घेतला व त्यासाठी खूपदा तुरुंगवासही भोगला. 1934 मध्ये समाजवादी पक्षाची तर 1948 मध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. 1969-70 मध्ये ते लोकसभेचे सभापतीही होते. याशिवाय देवगडमधील मुटाटचे पुरुषोत्तम लेले जेवढे त्यांच्या लेखनासाठी प्रसिद्ध आहेत, तेवढेच त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागासाठीही. 1930 मध्ये झालेल्या दांडी येथील प्रसिद्ध मीठ सत्याग्रहात महात्मा गांधींबरोबर लेले देखील सहभागी झाले होते. यांच्याबरोबरच मालवणच्या सदाशिवराव पाटलांचेही स्मरण होते. मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य व चिटणीस असलेले पाटील 1946 घटना समितीचेही एक मान्यवर सदस्य होते. मुंबईचे महापौर म्हणून 3 वेळा त्यांची निवड झाली होती. ते केंद्रीय मंत्री म्हणूनही कार्यरत होते. तसेच लाहोरमध्ये आर्य समाजाचा प्रचार करणारे आणि आंध्र राज्यात ग्रामसंरक्षक दलाच्या उभारणीचे कार्य करणारे ब्रह्मर्षी पंडित श्रीपाद सातवळेकरांचे मूळ गाव सावंतवाडी. वैदेही, दांडी मीठ सत्याग्रहानंतर मगाशी आपण बोलत होतो तोच 12 ते 15 मे 1930 मध्ये झालेला शिरोडा येथील मीठ सत्याग्रह महत्वाचा आहे. संपूर्ण राज्यातून विविध भागातून जवळपास 583 सत्याग्रही शिरोड्याला जमले होते. या सत्याग्रहाचे नेतृत्व डॉक्टर आठले, आचार्य जावडेकर आणि विनायकराव भुसकुटे यांनी केले होते. यातले आचार्य जावडेकर हे मूळचे ओरोसचेच. ते एक समाजवादी होतेच, पण त्यांच्या तत्वज्ञानी विचारसरणीमुळे व ज्ञान व्यासंगामुळे त्यांना आचार्य ही पदवी मिळाली होती. याशिवाय धर्मानंद कोसंबींसारखे विद्वान अभ्यासक या सत्याग्रहात सामील झाले होते. या सत्याग्रहात सहभागी झालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी अमनुष्य लाठीमार केला. त्यामध्ये अनेक सत्याग्रही बेशुद्ध पडले. तरी बोटींवरून येणाऱ्या सत्याग्रहींचा ओघ काही थांबला नाही. स्वतः महात्मा गांधी यांनीही शिरोड्याच्या मिठागरांना भेट दिली होती असा संदर्भ आढळतो. त्याची आठवण सांगणारा एक वटवृक्ष आजही तेथे आहे. मृण्मयी, कणकवली येथील एक सत्याग्रहही तेव्हा गाजला होता. कणकवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत 15 ठिकाणी सभा घेऊन सत्याग्रह करण्यात आला होता. ब्रिटिश सरकारने चालवलेल्या जनगणना मोहिमेला विरोध म्हणून केलेल्या या सत्याग्रहाचे नेतृत्व विठ्ठल परांजपे व वसंत मालंडकर यांनी केले होते. मृण्मयी, सिंधुदुर्गच्या मातीने आपल्याला अनेक क्रांतिकारकही दिले आहेत. 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीलाच आरोसचे सदाशिव पन्हाळकर अभिनव भारत या सावरकर बंधूंच्या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य होते. 1910 साली जॅक्सन खून प्रकरणात फाशी गेलेल्या कृष्णाजी गोपाळ उर्फ अण्णा कर्वे यांना त्यांनी 2 रिव्हॉल्व्हर दिल्याची नोंद सापडते. देवगड तालुक्यातील मुकुंद घाटे, अनंत ठाकूर देसाई, राजाराम देसाई, मालवणचे कृष्णा परब, शिवराम नारकर हे बॉम्ब तयार करणे, टपाल गाडी लुटणे, पोस्ट व तारखात्याचे दळणवळण थांबवणे, सरकारी कचेरी जाळणे यासारख्या क्रांतिकारी कारवायांमध्ये कार्यरत होते. त्यामध्येच भास्कर कर्णिक या खडकीतील बॉम्ब फॅक्टरीत काम करत असलेल्या युवकाला अटक झाली व तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. याशिवाय मालवणचे दत्ताराम कोयंडे, सावंतवाडीचे श्रीपाद गावंडळकर हेही स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झाले होते. कायंडे यांनी कराची येथे झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात घरोघरी संदेश पोचविण्याचे कार्य केले. त्यानंतर सिंधमधील प्रमुख पुढाऱ्यांवर खटला सुरू झाला तेव्हा कोर्टावर गेलेल्या मोर्चात पोलिसांच्या गोळीबाराने त्यांचा मृत्यू झाला.
आझाद हिंद सेनेतही जिल्ह्यातील अनेक जण सहभागी होते असं मी ऐकलं आहे. हो, अगदी खरं आहे. जिल्ह्यातील आझाद हिंद सेनेत सहभागी असलेल्यांची एक मोठी यादी होईल. जसे की सखाराम गाडे, श्रीधर चव्हाण, बाबाजी तावडे, बाबूराव खरात वगैरे. यात कणकवलीच्या महादेव दळवींचा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तत्कालीन भारत सरकारने सत्कार केला होता. आझाद हिंद सेनेत पेशानी डॉक्टर असलेल्या जिल्ह्यातील बाबासाहेब सावंतांचाही सहभाग होता. कणकवलीमधील नाठाळ गावचे बाबूराव दुलाजी खरात 1939 साली दुसरे महायुद्ध सुरू असताना फौजेत सामील झाले. पुढे 1942 मध्ये त्यांना जर्मनीने युद्धकैदी म्हणून पकडले. अटकेनंतर ते आझाद हिंद फौजेत सामील झाले आणि मग 1945 मध्ये जर्मनीचा पराभव झाल्यावर ब्रिटिशांचे कैदी म्हणून त्यांना भारतात आणण्यात आले. त्यांच्यावर भारतात खटला चालवला गेला आणि मग त्यांची सुटका झाली. शिवडव येथील जगन्नाथ धाकू गावकर यांनी देखील आझाद हिंद सेनेत भाग घेतला. 1942 ते 1946 या कालावधीत आफ्रिकेत रोम येथे त्यांना अटक झाली. नंतर दिल्ली येथे त्यांच्यावर खटला भरला गेला. कळसुलीचे मुकुंद विठ्ठल परब 1943 पासून 1945 पर्यंत आझाद हिंद सेनेत कार्यरत होते. त्यांना 8 महिने सक्त मजुरीची शिक्षा देखील झाली. एकूणच काय तर जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्रामात समाजातील विविध घटकांचा सहभाग आढळतो. हे मात्र बरोबर बोललीस मृण्मयी. या लढ्यात स्त्रियांचाही सहभाग असल्याचं दिसतं. वेंगुर्ल्याच्या उषा बालावलकर, सावंतवाडीच्या शांताबाई वेंगसरकर यासारख्या स्त्रिया अग्रेसर होत्या. सावंतवाडीच्या शांताबाई गणपत वेंगसरकरांनी मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतला होता. तसेच साक्षरता मोहीम, प्रभात फेऱ्या, चरखा सूत कताई वर्ग वगैरे कार्य केलं. 1932च्या कायदेभंग चळवळीत त्यांना 6 महिने शिक्षा झाली होती. 1941 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहात सहभाग होता. त्यासाठी त्यांना 5 महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. मुंबई काँग्रेस कमिटीच्या 1932 ते 1953 पर्यंत त्या सदस्य होत्या. तर 1934 साली ऑल इंडिया काँग्रेस संमेलनाच्या त्या उपाध्यक्षा होत्या. वैदेही उषा वाळावलकरांचे पती, सासरे, सर्व कुटुंबच स्वातंत्र्याच्या रंगात रंगले होते. मृण्मयी, सावंतवाडी संस्थानाचे स्वातंत्र्य लढ्यातील स्थान आणि सावंतवाडी संस्थानाचे भारतातील विलिनीकरण हाही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. येथील प्रजा परिषदेची स्थापना, संस्थानातील काँग्रेस कमिटी, बहुजन समाज पार्टीचे कार्य या सगळ्याचं पर्यवसन 1949 मध्ये सावंतवाडी विलिनीकरणात झाले. यामध्ये अर्थातच सिंधुदुर्गातील अनेक स्वातंत्र्य सैनिक सहभागी होते. वैदेही, सावंतवाडी विलिनीकरणानंतर सिंधुदुर्ग जिल्हा गोव्याला लागूनच असल्यामुळे गोवा मुक्ती आंदोलनातही सिंधुदुर्गच्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा सहभाग दिसून येतो. बॅरिस्टर नाथ पै यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोर्तुगीजांविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे पोर्तुगीजांवरील जागतिक दबाव वाढला. मोहम्मद उस्मान खासिब या सावंतवाडीच्या स्वातंत्र्य सैनिकाने गोव्यात जनजागृतीचे कार्य केले व पत्रके वाटली. त्यांची पोलिसांकडून मारहाण झाली व नंतर 1 वर्ष कारावास भोगावा लागला. याशिवाय माधव चव्हाण, शशिकांत चव्हाण व इतर काही जणांनी गोवा मुक्ती संग्रामात योगदान दिले. या सर्वांच्या त्यागाचे फळ म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले व गोवा नंतर भारतात सामील झाले. मृण्मयी, थोडक्यात काय तर वि. स. खांडेकरांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे या जगात उपभोगापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा आनंद त्यागाचा आहे. हे वाक्य सिंधुदुर्गने सार्थ ठरवले आहे. नक्कीच वैदेही. तर श्रोतेहो, हे होतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान. यानंतर आम्ही दोघीही तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, याबरोबरच आजचा लढा भारतीय स्वातंत्र्याचा हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, सहभाग मृण्मयी साटम आणि वैदेही भागवत, समन्वय आणि निवेदन तुषार पवार.